आजचा व्लॉग खूप इंटरेस्टिंग आहे कारण की मी फर्स्ट टाइम ट्राय करते आहे गेट रेडी विथ मी. मेकअपची सगळ्यात पहिली प्रोसेस की वेट वाईप्सने आपला चेहरा व्यवस्थित क्लीन करून घ्यायचा आहे. त्यानंतर मी घेतलं आहे नेव्याचं सॉफ्ट मॉइश्चरायझर. जर तुम्ही हे यूज करत असाल तर हे घ्या, किंवा तुम्हाला जे ब्रँडचं तुम्ही यूज करत असाल तुम्ही ते घेऊ शकता, जसं की पॉन्ड्स वगैरे. सो मी घेतलं आहे नेव्याचं सॉफ्ट. थोडंच घेतलं आहे. व्यवस्थित आपण पूर्ण चेहऱ्यावर पहिले मॉइश्चरायझर लावायचं आहे. तुम्ही पाहू शकता छान मॉइश्चरायझर मी पूर्ण चेहऱ्यावर लावून घेतलं आहे. एवढ्याशा ह्याच्यात जे सगळ्या मुलींना लागतं ते जर मिळत असेल तर दुसरा मेकअप का पाहिजे. तर मी हे स्टेजचं 9 to 9 यूज करते, ज्याच्यात हायलायटर, ब्लशर आणि पुढची स्टेप मेकअपमध्ये जे सगळ्यात इम्पॉर्टंट असतं कन्सिलर, ब्लशर आणि हायलायटर. तिथे आपण करेक्टर लावून घ्यायचं. सगळे ब्लेंडरने ब्लेंड करतात, पण मला तरी वाटतं की मी हाताने चांगलं करू शकते, म्हणून मी स्वतः हातानेच करते. ब्लेंडर आहे बट मी करून पाहिलं होतं, मला ब्लेंडरने व्यवस्थित जमत नाही, त्यामुळे मी हातानेच करते. तुम्ही पाहू शकता कन्सिलरने खूप छान फेस हे होतो. माझ्याकडे दुसरं प्रोडक्ट नाही ते आवरायचं आणि मी घेतलं पण नाही. मला एवढंच बेटर वाटतं. असे मी रोज आवरत नाही, कधीतरी काही फंक्शन असले तेव्हाच आवडते. सो कन्सिलर तुम्ही बघू शकता एकदम मस्त स्किनला मॅच होईल तसं आहे. जे तुमच्याकडे कुठलं कॉम्पॅक्ट पावडर असेल ते तुम्ही लावू शकता. असं तर हे कन्सिलर लावल्यावर गरज पडत नाही लावायची, बट तुम्ही लावत असाल तर लावू शकता माझ्यासारखं थोडं एक्झॅक्ट असं जायला नको, म्हणून मी काजळ आणि लिप लायनर लावून परत. सो काजळ आणि लिपस्टिकचे लायनर लावून झालंय. मी लिपस्टिक लावली आहे, काय ती स्टेन लिपस्टिकची वूड ब्राऊन S23. हा कलर मला खूप आवडतो आणि मला खूप म्हणजे छान दिसतो तो आणि मला सूट होतो तो, म्हणून मी हेच यूज करते वूड ब्राऊनचा. ते प्रत्येक इंडियन स्किन टोनवर जातं, छान आहे, तुम्ही ट्राय करू शकता. सो पुढचा पार्ट आता पुढचं काय मेकअपमध्ये काय असतं कानातली वेट मी काय घालणार आहे मी दाखवते. वेट आपलं हायलायटर आणि ब्लशर लावायचं तर राहिलं ना. जिला मेकअपचा एम येत नाही ती आज मेकअप शिकवायला जाते. वाव. वाव, माझे डोळे बघू शकताय तुम्ही किती मस्त दिसत आहे. हे झालं ब्लशर. आता आपण लावणार हायलायटर. नाक अशी पण मोठी आहे, पण मला इथे हायलायटर लावायला खूप आवडतं. आणि थोडंसं डोळ्यांना, देवानी एवढे चांगले डोळे दिले, त्यांना पण थोडं येस. तुम्ही माझे डोळे बघू शकता किती मस्त दिसत आहे. आणि काहीच लावलं नाहीये मी, फक्त ब्लशर आणि हायलायटर. सो फायनली आपला मेकअप रेडी आहे. मी झाले रेडी. आता मी काय घालणार आहे कानात, गळ्यात ते मी तुम्हाला दाखवते. वेट. कायम माझा हा इश्यू असतो ते मला कळत नाही मी काय घालू, गळ्यात, कानात, इयरिंग काय घालू, नेकलेस काय घालू, काय घालू.
पण जे हातात आलंय ते घालून घेते, जाऊ द्या. जे पण घातलं ते चांगलंच दिसतं माझं. सो मी हे घालते, कानातले हे वेअर करते मी तुम्हाला आता चेंज करून घेते. नाही तर हे घालते मी कानात. किती गोड, छान दिसते. मी आता तुम्हाला भेटते साडी वेअर करून. सो फायनली वी आर रेडी. हे मी घातलेलं आहे, आणखी कानातले आणि माझा मेकअप रेडी. मला हेअरस्टाईल काही येत नाही म्हणून मी साधं फक्त क्लचर लावणार आहे. सो फायनल राहिलं पाहिजे. याच्याशिवाय आपला मेकअप कसं पूर्ण होणार बरोबर ना. सो यस, सो फायनली गेट रेडी विथ मी कधी केलं नाही. मी हर एक गोष्ट विसरते. 2 मिनिट. फायनली वेळ. चला तर पूजा करूया.